आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन करा, सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी आयुक्त संजिता मोहपात्रा यांना केल्या. आयुक्त मोहपात्रा यांनी घरपट्टीवाढीबाबत सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली आहे असे सांगितले होते. प्रत्यक्षात खासदार पाटील यांच्याशी त्यांची चर्चाच झाली नव्हती. त्यामुळे आज खास घरपट्टीवाढीच्या मुद्द्यावर श्री पाटील यांनी आयुक्तांची भेट घेत विषय समजून घेतला. त्यांनी सांगलीकरांच्या मनात, व्यापारी उद्योजकांच्या मनात ज्या शंका आहेत त्यांचे निरसन झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या आधीच्या बैठकांमध्ये जे ठरले होते ते समजून घेऊन प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. घाईघाईत निर्णय लादू नका अशी सूचना त्यांनी केली. आयुक्त महापात्रा यांनी या प्रकरणी जी कार्यवाही सुरू आहे त्याची सविस्तर माहिती खासदार पाटील यांना दिली. या बैठकीनंतर श्री पाटील यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत संवाद साधला. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या खासदारांचे स्वागत केले. तीनही शहरातील काही प्रश्न असतील, विकासाचे मुद्दे असतील तर सांगा, त्यासाठी ताकद दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी नगरसेवकांना दिली. काही कामाबाबत नगरसेवकांना सोबत घेऊन आयुक्तांना सूचना केल्या. नगरसेवक राजेश नाईक, मयूर पाटील, हर्षवर्धन पाटील, ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक, अभिजित भोसले आदी उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.